ईशा मॅडम, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. थँक्यू. समर्थ चित्रपट आज तुमचा समर्थ चित्रपट आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे येस. आणि याची तो ट्रेलर जो आहे तो अति उत्तम झालेला आहे. त्यानिमित्त आधी तुम्ही निरनिराळ्या तुम्ही सिरियलमध्ये तुम्ही कामं केली आहेत, जय मल्हार या सगळ्या वेगवेगळ्या आधी. तर ह्याच्यामध्ये आणि समर्थ ही एक आध्यात्मिक एक कथा आहे. हो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवतंय की काय कशी तुमची पद्धत होती काम करण्याची? आध्यात्मिक नाही आहे, आध्यात्मिक वलय आहे. कारण कुटुंबातले काही सदस्य आहेत जे आस्तिक आहेत, जे समर्थ विचारांनी स्वतःचं आयुष्य समृद्ध करून घेत आहेत. आणि एकीकडे अशी काही सदस्य आहेत त्याच कुटुंबातले ज्यांना ह्या सगळ्याचा तिटकार आहे, किंवा ते नास्तिक आहेत, किंवा त्यांचा प्रॅक्टिकॅलिटीवर विचार आहे. असं म्हणणार नाही मी की फक्त प्रॅक्टिकॅलिटीवर विश्वास आहे, पण त्यांना इतर सिस्टम्सच नको आहे किंवा त्याच्यावर विश्वासच नाही आहे. अशा पद्धतीचे खूप स्ट्रॉंग हेडेड 2 पिलर्स आहेत ह्या काय गोष्टीचे. आणि त्यांची ती गोष्ट कशी घडते, पुढे काय घडतं, त्याचा मी कसा छोटासा एक भाग होते, अशा सगळ्याचं एक चर्वीकरण करून एक हा चित्रपट तयार केलेला आहे. सो शर्वरी जेमिनीस आहेत ज्या भूषणच्या आईच्या भूमिकेत आहेत, पण त्याचबरोबरीने त्या यंग आईसुद्धा दाखवल्यात आणि ओल्ड म्हणजे भूषण मोठा झाल्यानंतर त्यांच्या आईचं पात्रही त्यांनी केलं आहे आणि तितकं सुंदर त्यांनी निभावलं आहे. तसंच पुष्कराज, आज तो माझ्याच वयाचा आहे, पण त्यांनी भूषणच्या वडिलांची भूमिका साकारली आणि इतकी चपकल केली आहे की असं वाटणारच नाही की आम्ही एकाच वयाचे आहोत. सो सगळ्यात मोठा चॅलेंज हाच होता माझ्यासाठी की मला माझ्या मित्राला सेटवर काका म्हणायचं आहे, किंवा आम्ही जी एरवी धम्माल मस्ती करतो, कारण माझी आणि पुष्कराजची मालिका एकाच दरम्यान सुरू होती, एक जय मल्हार आणि त्याची दिल दोस्ती दुनियादारी. आणि त्या दरम्यान आम्ही खूप, म्हणजे त्याच्या आधी आम्ही मित्र होतो पुण्याचे असल्यामुळे, आणि आधी कामही केलं होतं. आणि त्या दरम्यान आम्ही खूपच म्हणजे एकत्र राहायचो. ते सगळे माझ्या घरी जेवायला यायचे, मी त्यांच्याकडे जायचे. सो आमचा एक छान सहवास होता एकमेकांसोबत. आणि त्यातनं आता अचानक जेव्हा प्रोफेशनली खूप वर्षांनी एकत्र काम करायला आपण एका सेटवर येतो, आता ती माणसंही नाहीत जी आपल्याला मित्र आहेत म्हणून ओळखतात, अशा सेटअपमध्ये अचानक पहिल्या सीनमध्ये मला असं वाटलं की अरे काय मस्त पुष्कराज आज एवढं भारी चॅलेंजिंग भूमिका करतोय. पण पुढच्या सीनचं वाचन झालं आणि माझ्या लक्षात आलं की ही मस्ती, ही सगळी मजा आपल्याला थोडीशी आवर्ती घ्यावी लागणार आहे. आपण कोण आहोत रिअल लाईफमध्ये हे आपल्या डोळ्यात न दिसता कामा नये, नाहीतर त्या पात्राला आपण न्याय देऊ शकणार नाही. आणि इट्स द सेम विथ पुष्कराज. तोही खूप कसलेला अभिनेता आहे आणि त्यांनी ह्या पात्रातनं ते प्रूव्ह केलेलंच आहे. त्याचे विविध चित्रपट आलेत आणि अनेक ठिकाणी तो ह्या काळातला कुठेतरी अल्लड एकदम दिलदोस्तीमधला असतो तसा, आणि एकीकडे एकदम असा विचारवंत आणि काय म्हणता येईल अध्यात्माला स्वतःला वाहून घेतलेला असा एक वडील. तर ह्या भूमिका साकारताना त्याचे अनेक पैलू दिसून येतात. प्लस ॲक्टर्स किती रिसेप्टिव्ह असतात हे आम्हालाही एकमेकांकडनं जाणून घ्यायला मिळतं, समजायला मिळतं समजतं. आणि खूपच म्हणजे एक काय म्हणता येईल एनरिच्ड वाटतं इन अ वे, की आपण स्पंजसारखे असलं पाहिजे, की आपण ज्या पाण्यात ज्या रंगात आपल्याला ते घोळवतील किंवा ठेवतील तिथला रस, त्यातला समरस होऊन तो अब्झॉर्ब करता आला पाहिजे, तो आपल्याला पोर्ट्रे करता आला पाहिजे. हे मला त्याच्याकडनं शिकायला मिळालं. आमच्या चित्रपटात राजन भिसे आहेत, दिशा परदेशी आहे, यतीन कारेकर आहेत, प्रसाद खांडेकर आहेत. आम्ही सगळ्यांनी आय थिंक मी यतीनदादा आणि राजनदादांबरोबर काम नाही केलं या दिशाबरोबर, आमचा ट्रॅक एकत्र नव्हता, पण हार्दिक बरोबर आम्ही खूप धमाल केली. देवदत्त नागे आहे चित्रपटामध्ये, ही इज अ सरप्राईज फॉर यू ऑल. सो इट्स अ नाईस मल्टी स्टारर स्वीट हार्मलेस आणि काय म्हणता येईल व्हेरी जेन्युइन फिल्म. तर तुम्हाला ती नक्की आवडेल. यूथला तर मी अपील करेन की वी ऑल कीप सर्चिंग, की मनावर ताबा, आपल्याला मेंटल स्ट्रेस येतो, आपल्या अँझायटी इश्यूज असतात, नैराश्याकडे आपली वाटचाल होते. आणि असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम्स काय आत्ता आलेत का, आधीच्या पिढ्यांना हे प्रॉब्लेम्स नव्हते का? तर तसं नाही आहे. आपल्या देशात अनेक संत विचारवंत होऊन गेले आणि त्यांनी खरंच मनासाठी इतक्या सुदृढ आणि इतक्या हेल्दी गोष्टी लिहून ठेवल्यात
किंवा ते विचार इतके इतके सकस आहेत की त्यातलं एक जरी आपण आपल्या अंगवळणी पाडू शकलो ना तर आय थिंक आपण खूप पटीने समृद्ध होऊ, आपलं लाईफ खूप बेटर होईल असं मला वाटतं. सो आय थिंक हे इंट्रोडक्शन म्हणून मनाचे श्लोक किंवा समर्थांचे विचार ह्याच्यात डोकवायला काही हरकत नाही. तर ह्या चित्रपटामुळे जर तुम्हाला त्याची ओळख होणार असेल तर नक्की नक्की हा चित्रपट बघा. येत्या मराठी ऑगस्टच्या प्रेक्षकांना मला सांगताना खूप आनंद होतो की येत्या 14 ऑगस्टला आमचा चित्रपट येतोय समर्थ नावाचा. तुम्ही इथे बघताय स्टँडी आहे आणि त्यावर हे एवढे सगळे कलाकार आहेत आणि त्याचबरोबरीने अजून एक यादी आहे कलाकारांची जी खरं तर पोस्टरमध्ये लिमिटेशन आल्यामुळे आम्ही सगळ्यांचे फोटो नाही टाकू शकलो. पण एक खूप छान कौटुंबिक पण मनोरंजक असा चित्रपट येत आहे समर्थ विचारांवर आधारित आणि त्यातनं आम्ही नात्यांची गोष्ट सांगणार आहोत. खूप गोड चित्रपट आहे. खूप माझी भूमिका ही खूप निर्मळ अगदी सरळ अशी भूमिका आहे जी माझ्या रिअल भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे उत्सुकता आहे की आपल्याला त्या काय म्हणता येईल त्या लेवलचं काम करता येतं का, त्या पातळीला पोचता येतं का, हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की हा चित्रपट बघा. आध्यात्मिक वातावरण असलं तरी कौटुंबिक आणि नात्यांवर बेस्ड हा चित्रपट आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. खूप उत्तम चित्रीकरण केलं आहे, खूप छान दिग्दर्शन केलं आहे, सगळ्यांचे संवाद उत्तम लिहिलेत आणि त्याचबरोबरीने सगळ्या कलाकारांनी खूप कस लावून आपला अभिनय प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही सगळी हा चित्रपट बघाल आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला त्यातनं काय मिळालं ह्या आशय किंवा ह्याबद्दलची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. थँक्यू सो मच.